सो हे गाईज परत स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर याच खूप दिवसानंतर व्लॉग करते मी. आणि आत्ता लिटरली वाजलेले आहेत 12:30. किती वाजलेत दिनेश? 1:45. या 1:45 झालेले आहेत. आणि आम्ही जस्ट स्प्लिट्सविलाचं ग्रँड फिनाले सीझन बघून जस्ट बसलेलो आहोत. तर जे कोणी स्प्लिट्सविला हे सिरीज बघत असेल किंवा हे जो शो बघत असेल तर त्यांना माहिती असेल की आज सॅटर्डे आज ग्रँड फिनाले होता. तर आम्ही ग्रँड फिनाले बघितलं. थोडा वेळानंतर चालू केला आम्ही. 2 तासाचा जो एपिसोड होता तो 2 तासाचा एपिसोड बघून आत्ता आम्ही 1:45 वाजता संपवलं. टी व्ही वगैरे बंद केलेला आहे. आणि आम्हाला लागली आहे मरणाची भूक, कारण मध्यरात्री थोडीशी भूक लागते. तो आम्ही जेवलेलो आहोत. पण मी इथे गेलेला आहे मस्त फरसाण भेल. तर हे जे आहे हे मिसळचं फरसाण आहे. तर मिसळच्या फरसाणामध्ये थोडंसं कांदा, टोमॅटो, कोथिंबीर बारीक चिरून घातलं. त्यात तिखट, मीठ आणि थोडंसं लिंबू पिळलं. खूप टेस्टी, म्हणजे खूपच टेस्टी लागतं. तर ते आम्ही सध्या खातो आहे. आणि आय डोंट नो आता किती वेळ लागेल. आमच्याकडे मस्त कोल्ड्रिंक्ससुद्धा आहे. तर हे आम्ही खाल्ल्यानंतर हे इनफॅक्ट आम्हाला तर सुचलं की हे बघता बघता खाल्लं असतं तर अजून मजा आली असती. पण आम्ही आता खाल्ल्यानंतर शो बघितल्यानंतर आता खातो आहे, कोल्ड्रिंक्स वगैरे पितो आहे. तर बघू आता हा व्लॉग मी उद्या कंटिन्यू करेन. पण हे एक क्रेझी मोमेंट आहे की आम्ही 1 वाजता जागून हे असं काहीतरी खातो आहे आणि टाईम स्पेंड करतो आहे. तर बघू आपण उद्याचा दिवस कसा जातो तो मी व्लॉग बघत राहा. सो हे गाईज झालेलं आहे नेक्स्ट डे. तर आज आहे संडे आणि मी मस्त करते गरमागरम कांदे पोहे. तर पोहे खायची खूप इच्छा झाली आणि युजली संडेला आम्ही पोह्याचाच नाश्ता करतो. तर आम्ही पोहे खाणार आहे. मी तुम्हाला दाखवते. हे मस्त करत आहे मी कांदे पोहे. थोडंसं कोथिंबीर वगैरे टाकून आता सर्व करायला रेडी आहे. कोथिंबीरच म्हणतात काहीच आमच्याकडे. आणि आम्ही ना काल बाजारात गेलो होतो तर आम्ही अयंगारची खारी आणलेली आहे जी दिनेशला खूप आवडते. हा इकडे बघून हसतोय पण. हो ना दिनेश? सो अयंगारची खारी खूप आवडते आम्हाला. सो खारी पण आणलेली आहे मी. मला नक्की सांगा की कोणाकोणाला अयंगारची खारी आवडते. गडिंग्लजमध्ये सुद्धा फेमस आहे. आणि हा खूप दिवसानंतर ब्लॉग करते मी, कारण पहिला शिफ्टिंग होतं. शिफ्टिंगनंतर मी घरी गेले होते परमेशा लग्नासाठी. 3-4 दिवस तिकडेच होते. त्यानंतर आई गावाला गेलेत आता. सो 2-3 दिवस त्यात गेले. सो म्हटलं फायनली वेळ मिळाला आहे तर मी ब्लॉग चालू केलेला आहे. बघू आपला आजचा दिवस कसा जातो. गाईज अयंगार बेकरी खारी मस्त चहा. सो हे गाईस वाजलेले आहेत दुपारचे 1 आणि आम्ही पोहे खाऊन थोडंसं रेस्ट घेतलं. थोडंसं आवरलं घर वगैरे आणि आम्ही रील्स शूट करत होतो. तर तुम्हाला आमचे कपल रील्स किंवा डान्स रील्स बघायचं असेल तर मी खाली आमच्या इंस्टाग्राम पेजची लिंकसुद्धा दिलेली आहे. तुम्ही नक्की इंस्टाग्राम पेजसुद्धा व्हिजिट करा. आणि आता मी करते जेवण. तर हलकं फुलकंच जेवण आमची जेवायची इच्छा आहे का आज, कारण ऊनही भयानक आहे आणि असं मसालेदार वगैरे खाण्यापेक्षा म्हटलं साधं काहीतरी करू. तर मी साधं डाळ, जे आपलं वरण असतं येलो वरण किंवा साधं डाळ म्हणतात, ती साधं डाळ करते. आणि खुस्का राईस हॉटेलमध्ये मिळतं खुस्का राईस. तर त्याचे एक डिफरंट स्टाईलने करते मी. ते तुम्हाला क्विकली दाखवते की मी कसं करते. साधं डाळसाठी इथे कुकरमध्ये मी तुरीची डाळ आणि त्यात एक टोमॅटो घातला होता, जे मी आता इथे कुकरचे 2 शिट्टी करून शिजवून घेतलेलं आहे. इथं भांड्यात मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता तेल ऑलमोस्ट गरम झालेलं आहे. आता आपण टाकूया थोडीशी मोहरी. त्याच्यानंतर मी इथे 2 हिरवी मिरची, 2 लाल मिरची आणि असे लसूण बारीक तुकडे करून घेतलेले आहे. तर मी त्यात लसूण टाकणार आहे आणि कट केलेल्या मिरच्यासुद्धा टाकणार आहे. मिरचीने लसूण टाकल्यानंतर त्यात थोडंसं टाकणार आहे मी हिंग. अँड दॅट्स इट. तर हे लसूण, मिरची आणि मोहरी हे साधं एवढंच टाकायचं, पण इतकं सुंदर ह्याचं वरण होतं. मस्त तेलात थोडंसं आता फ्राय होऊ दे. तर येस, इथे मी फोडणी दिलेली आहे. तडका गरम झाल्यानंतर त्यात फक्त सिम्पली आपली गरम केलेली डाळ घालायची. त्यात थोडंसं हळद टाकायचं आहे.
आणि आपल्या कन्सिस्टन्सीनुसार पाणी. आणि फायनली ते कोथिंबीर घालून मस्त हे एक 3-4 मिनिटासाठी बॉईल होऊ द्यायचं आहे. इतकं सुंदर लागतं हे साधं डाळ आणि त्यावरती तूप घालायचं, खूप छान लागतं. खुसका राईससाठी मी इथे भात 1-2 शिट्टी भात लावून हे असं काढून घेतलेलं आहे. ज्या कुकरमध्ये भात लावले त्याच कुकरमध्ये एक मोठा चमचा तूप घातलेला आहे. तर तूप मी कायम घरून आणते मम्मीकडून. मम्मी खूप छान साय साठवून लोणी काढून तूप करते, तर मी घरूनच एक डबा आणते जेव्हा पण मी घरी जाते. सो मस्त 1 चमचा तूप घातलेला आहे. सो तुपाला मस्त गरम होऊ द्यायचं आहे. सो तूप गरम झाल्यानंतर त्यात आपले जाणार आहेत जिरे आणि धनेपूड. तर धनेपूड इज द मेन इन्ग्रेडियंट या अशा भातासाठी. आणि थोडीशी कोथिंबीर टाकल्यानंतर थोडासा तडका येईल. पण हे धनेपूड, जिरे आणि हे फ्रेश कोथिंबीरचंच टेस्ट येतं. तर तडका झाल्यानंतर पटकन हे भात आपण त्यात टाकून घेऊन हे सगळं मिक्स करूया. अँड येस, ह्या असा आपला खुसका राईस तयार आहे. सो गाईज, हा होता आमचा एक क्विक संडे. वाजलेले आहेत संध्याकाळचे 6. तर आम्ही परत चहा करून थोडंसं रेस्ट घेणार आहे. ऊन असल्यामुळे आम्ही बाहेर कुठेच जात नाही आहोत. आम्ही बाहेर जाणं अवॉइड करतो. आय थिंक खूप आठवडे झाले आम्ही बाहेर गेलेलोच नाही आहे, कारण ऊन खूप आहे, टेम्परेचर खूप आहे. आणि बाहेर जाऊन आजारी पडण्यापेक्षा, उन्हात फिरण्यापेक्षा घरी राहूनच रेस्ट पण होतं आणि थोडंसं टाईमपास पण होतो. म्हणून आम्ही घरीच आहोत सध्या. तर हा व्लॉग मी इथे सेंड करते. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की या व्लॉगला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन जे हाईपचं ऑप्शन आलेलं आहे नक्की या चॅनलला हाईप करा. पुढच्या व्लॉगमध्ये आपण परत भेटू. तोपर्यंत बाय एव्हरीवन अँड टेक केअर.